कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो, पण ती तुझ्यासारखी काळजी घेणारी नसेल ना. आणि मग आपलं जे काय बॉन्डिंग आहे तिच्या बरोबर होणं अशक्य आहे ग. प्रीतम सर, समजा येळेवर सोडून द्या, होईल समजा व्यवस्थित. न, प्रीतम सर, तुम्ही लई भारी आहात. तुम्ही घ्याल जमवून कुणाशी बी. हो का? हे बरं, मी येते. खरं सांगते दादासाहेब, ते भंगार ना इतके महाग विकत होते. दामिनी, त्याला अँटिक म्हणतात आणि ते विकत नव्हते, ते ऑप्शन होतं. तर लोक ते आनंदाने जास्त पैसे देऊन घेतात. पण एवढं महाग जुन्या वस्तू. पाठवलं बेल. हो, गुड. आदित्य, मी काय ऐकतोय, म्हणजे साक्षात अहिल्यादेवी इम्प्रेस झाल्या त्या मुलीवर. म्हणजे काय नाव त्या मुलीचं? अनुष्का. अनुष्का नाव होतं तिचं. हा, अनुष्का. काय खरंच कमाल होती ना ती मुलगी. आय मीन, आई तिचं कौतुक करून दमत नाहीये. द वे शी वॉज टॉकिंग, द वे शी वॉज एक्सप्रेसिंग हरसेल्फ, तिची अँटिक्स बद्दलची अंडरस्टँडिंग, आय मीन ओव्हरऑल द वे शी वॉज कॅरिंग हरसेल्फ. खरंच आई, आय एम सॉरी, पण ती खरंच तुझ्यासारखी होते का? आय मीन, शी इज ग्रेट. बाप रे आदित्य, मुलगी आवडली वगैरे नाहीये ना तुला? गोष्टी न्यायच्या का पुढे? दामिनी काकू, नाही म्हणजे बघ ना, बहिणींना आवडलीये, प्रियाला आवडलीये, मग काय हरकत आहे? उरकून टाकू, विषय संपला. बोलायचं का लग्नाचं, सांग. अरे वा दामिनी, कधी नाही ते पहिल्यांदा चांगलं बोललीस तू. पण आदित्य सर, खरंच हरकत नाही. चांगली आहे मुलगी. प्रिया. अहिल्या, तुझं काय मत आहे? अरे तुम्ही आपापसात काय बोलताय? कोणी कोणी मला विचारेल का माझं मत काय आहे ते? I mean, come on. पण पारो, तुझं काय मत आहे? अरे बाबा, अरे थांब थांब. अरे हा, हिला काय माहितच नाही, नाही का? अगं, आदित्यच्या चेहऱ्याकडे बघ जरा, कसा खुललाय तो. अगं, आत्ताच एक मुलगी बघून आलाय तो लग्नासाठी. बघ आदित्य, तुला हवं असेल तर मी बोलते तिच्याशी. आई तू पण. पण ती अपॉइंटमेंट देईल ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.